गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभुवोर्नवनाथ सिद्धाः। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40। श्री गणेशाय नमः। जय जय जी पंढरीनाथा पुंडलीक वरदा रुक्मिणी कांता दीनबंधू अनाथनाथा। पुढे ग्रंथा बोलवी मागिले अध्यायी रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करुण। स्वर्गी चरपटी नाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे हरिहरांची जिंकुनी कोटी। पुढे लोभाची केली भेटी गमन कळा नारद होटी। प्राप्त झाली महाराजा उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान। पुढे पातले पाताळ भुवन घेऊनी बळीचा गौरवमान। वामनाते भेटला भोगावतीची करुणी आंघोळी पुन्हा पातला भूमंडळी। यावरी कथा पुढे कल्लोळी नवरसाते वाढिका। असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की। इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशक तुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात। मग जो गुरु वाचस्पती परम जाता सर्वज्ञ मूर्ती सहस्त्र नयन तया प्रती घेऊनिया बसलासे देवमंडळात। सहस्त्र नयन घेऊनी बसलासे कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमण अति तेजे मिरवला। ऐशा रीती पाकशासन बसला सेवुनी सभास्थान। मग बृहस्पतीसी विस्मय रत्न चरपट प्रताप सांगतसे आहा वया धाकटे सान स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप। हरिहरादी करुणी लोप सापुनी गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ। नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना तरी या ते करुणी उपाव। साध्य करावी इतकी ठेव या कर्मासी कोण लाघव। स्वीकारावे महाराजा की तयाच्या गृहाप्रती जाऊन ध्यास करावे मनोधर्मे। तोषवूनी सर्व कर्म महिवरी मिरवावे। असो या परी यत्न करून भेट द्यावी त्या गवसून परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा। तरी उगलीच घेऊनी सुदृढ भेट अर्थ वदावा तयासी निकट। परी काय चाड आमची अलोट कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करून। तया मागे रानोरान अपार मही हिंडावी तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा नव्हाळी। अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल म्हणाल ऐसे कासयाने हा विपर्यास येईल घडून। तरी मही होतो पुण्य पावन आसन माझे घेते असे तरी मी येथे सावधान करुणी रक्षितो आपले आसन। तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागी। ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावे महायत्ने। तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा। त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी। मग तो येथे आल्या पाठी दावुनी भक्तीची अपार कोटी। मोह उपजवोनी नाथापोटी कार्य साधुनी घेईन जे। ऐसे बोलता तपोद्विज परम तोषला अमर राज। उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया। यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवसूत उपरीचर नामे मिरवतसे। उपरीचर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी सांगूनी त्या ते कार्य शेवटी। मग मच्छिंद्र आम्हा बोधिल तरी त्या ते पाचारून कार्य यज्ञाचा वदुनी काम विमाने आणि रूढ करून पाठवावा महाराजा। या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवोनी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा।
तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधी पोट संगमिता पात्र लोट प्रेम तोय भरले असे तरी सुमुखाचे पडता जळ कार्यशुक्तिका मुक्ता फळ तू ते ओपील तपोबळ नवनाथ आणोनिया मग तो मुक्त विंध विधी लावी भक्तीच्या शस्त्र संधी मग ते रत्न कर्णविधी स्वीकारी का महाराजा ऐसे ऐकुनी गुरुवचन परम तोषला सहस्त्र नयन मग रथी मातली पाठवोन उपरी चरा पाचारी उपरी चर येता वदे त्या ते म्हणे महाराजा कामना मनात उदेली करू सोम मखाते पूर्ण करी आता तू तरी विमानयानी करुणी आरोहण जाऊनिया पाही मच्छिंद्र नंदन उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी मग ते आर्या भावार्थित मेळवून आणि अमरपुरीत सोम मखाचे सकळ कृत्य त्या हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पात्रा तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत आलंदर अडबंगी नाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळा झाला असे ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात मग उठुनी मौळी चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटूनी बैसला सकळांमध्ये विष्णून म्लानवाणी कार्यरत्न अमरांचे सांगतसे म्हणे महाराज हो शक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी तरी आपण नवही जेठी सहाय्य व्हावे कार्यार्था बहुतान परी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी बद्री मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदविले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंदरायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी गवड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमानयानी होऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी तेथुनी भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या व्योमे तो गौतमी तिरी नाथोत्तम जती भरतरी अवतरला असे या परी तीर्थे करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीशी होता ताम्र पर्णी काठी सवे घेतला महाराजा तेथुनी पुण्यमान देशी वीटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारा सहित ते विमानयानी झाले स्थित 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी परम गौरवोनी वागुत्तरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमना नमन नेत सदना सहस्र नयन आपल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुनिया गंभीर उभे तेथे ठाकले मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर पाळा ऐक मात सिंहद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटव्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरीचर वसु गंधर्व घेऊन पाहते झाले अटव्य वन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य बैसोनी सहस्रनयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती 9 जण स्वाहा म्हणून कुंडी टाकीती परी किलोतेचे सीमे आत
अटव्य वन होते अद्भुत, यज्ञ होता मीननाथ. मच्छिंद्रा ते आठवला, मग पाचारोनी उपरी चरतात. मच्छिंद्र म्हणे जीव सुसमर्थ, सिंहद्वीपी मीननाथ. कवण ग्रामी ठेविला, येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत. अटव्य वन हे विख्यात विराजित, तरी किलोतळे सहित मीननाथ. पाचारितो आताची, मग उपरीचर वसू प्रत्यक्ष जाऊन. मीननाथासह किलोतळा रत्न, पाचारुनी एक क्षण भेटी केली उभयता. परमस्नेहाने क्षण एक काही, वाहवले मोह प्रवाही. उपरी दारा सूत तया ठाई, मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगी नाथ. मिरवीत बैसविले समुदायात, यज्ञ आहुती त्यांचे हस्ते स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञ आहुती, प्रवाही चाले मच्छिंद्र जती. पुत्र मोह धरुणी चित्ती, अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ, वाचस्पती चक्रासी बोलत. म्हणे महाराजा यथार्थ, तुम्ही बैसता सरेना, तरी दंपत्यार्थ. उपरी चर वसू, बैसवोनी पाहावा अर्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू, अमर पाळ समजला. मग हातीचे सोडूनी यज्ञ कंकण, वसू हाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता प्रार्थून, निजदृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणवोनी आपण. अंगे झिजे शची नंदन, उदक पात्र मागता जाण. सिद्ध होय पुढारा, स्वाद्य भोज्य षड्रस अन्न. करे आणि तसे पात्री वाढून, शेवटी शिंडले जतीचे चरण. निज हस्ती चुरितसे, ऐशी सेवा करता संपन्न. तुष्ट होतसे जतीचे मन, हृदयी भगवती यावरून. प्राण सांडी करावी, येरीकडे मीननाथ. श्रुतासी विद्या अभ्यासित, तो समय जाणूनी सापेक्ष. इंद्र मयूर वेशे नटलासे, निकट तरु शाखेवरती. विद्या अभ्यासिती गुप्तपंथी, तो अकस्मात वातास्त्र जपती. वाताकर्षण लादले, दैवे सर्व तप राहाटी. सकळ लादली हातवटी, उपरी वाताकर्षण विद्यापाठी. वात प्रेरक अस्त्र लादले, ऐसी विद्या होता सधन. परम हरुषला सहस्त्र नयन, परी 1 संवत्सर होता यज्ञ. अभ्यासित तववरी, असो हवन अर्पण आहुती. मग पावोनी पूर्ण समाप्ती, मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती. अग्रपूजे बैसला, मग पूजा करुणी सांगोपांग. उपरी त्रिदश नाथे पूजले अंग. वस्त्रभूषणे चांग, देऊनिया गौरविले. सकळा बैसोनी कनकासनी, उभा राहिला जोडूनी पाणी. सर्वांसी वदे म्लानवदनी, नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय, परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूर वेश धरुणी माये, अभ्यासिले विद्येते. मीन जतीचा प्रताप गहन, मज सापडले विद्यारत्न. तरी आपला वर त्याते देऊन, सनातपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ, सर्वासी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपोनी परमचित्तात, शाप वचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठकवावया कारण. तरी चोरून घेतले विद्यारत्न, निर्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकल जती. मग उपरीचर वसू वाचस्पती, गौरवोनी अपार युक्ती. तुष्ट केले चित्तात, म्हणती महाराजा शाप मोचन. पुढे बोला काही वचन, मग ते बोलती तया कारण. तप आचरावे इंद्राने, 12 वर्षे तप आचरता. विद्या फळेल तत्वता, परिनाथपंथी छळ न होता. पदरावरी पडेल, ऐसे बोलूनी सकळ जती. विमानारूढ झाले समस्ती, खाली उतरुनी महवर्ती. नाथा तीर्थे भ्रमताती, ऐसे भ्रमण करिता जती. तीर्थे झाली अपरिमिती, या उपरी किलोतळे ते मच्छिंद्र जती. उसोनिया चालला, मग ते किलोतळेचे नमन. अवर्ण्य आहे अनुष्ठान, नेत्री प्रेम बिंदू आणून. बोलविले नाथांसी,
सभे घेऊनी मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्यू महित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टणी मैनावती पोहोचवोनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्ध तीन निर्मिले त्याचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती येरीकडे अमरनाथ लक्षणीया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचरला परिते आचरता तीव्रपण मंत्रप्रयोगे सोडी पाणी तेणे सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटला ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियेले ऐसे तप करूनी स्वस्थानासी इंद्र जाऊनी उपरी नवनाथ करता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानिफा जती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जान पीर तो जालिंदर जती गर्भगिरी नांदतसे त्याहुनी खालता गैबी पीर गहिनीनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की वीट ग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवडनाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करता ती भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गा लागोनी गिरनार पर्वती गोरक्ष मुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थे गेले वैकुंठात विमान पाठवोनी मैनावती ते घेऊनी विष्णू गेला असे पुढे 84 सिद्धांपासून नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवण प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगोनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बेसला या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करता भावे करून तरी संबंध बाधा घरातून गायत्रासुनी महाराजा द्वितीय अध्यायी अत्री नंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्ध्यर्थ कळा साधिली तो अध्याय करता नित्य पठण अपार धन लाभेल संसारी जाण विजयलक्ष्मी पाठी बैसून करीर हरण दरिद्र तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करुणी उपरांती ऐक्यचित्त झाले असे याचे झालिया पठण शत्रू होतील क्षीण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वता मुष्टी बाधा झाली असोन अपकार होईल तियेने मूर्ती मंत मारुती करुणी रक्षण राहे तया घरी सर्वदा चतुर्थ अध्यायी बदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठण करता चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रु पराभवोनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायीची कथन भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करता पठण भूत संचार नोहे त्या घरा कारण आली असता जाती सोडून परम त्रासे करोनिया सहाव्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश झाली अस्त्रे ती तो अध्याय नित्य करता पठण शत्रु लागी पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारीचा सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नोहे 84 ची व्यथा
झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जखीण भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फळ प्राप्ती घेईन जे 8वे अध्यायी सकळ कथन पशुपतरायासी रामदर्शन रणी मित्र राज जिंकोन केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपला सखा देशावरता तो गृहासी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की 9वे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेवूनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करोनी राहे 10म अध्यायीचे कथन श्री देशी मच्छिंद्र नंदन अंजनी सूतार्थी पाठवोन अर्थ किलोतळेचे पूर्वेले एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गैनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करता तो अध्याय करता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ तो 11 अध्याय पठण करता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळा रात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषात संतती सह भोगील की 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्री नंदन उपरी कानेफाचा होऊनी जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करता पठण शोभन पावे कोणी देवता जाण शोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करता पठण श्री हत्येचे दोष सदन त्याचे होऊनी सकल निरसन उद्धरील पूर्वजा 4थ अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्तनिशी माझारी तो अध्याय पठण करता असेल बंध कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल 15 सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी श्री राज्यात जाऊन अतिथ्य पूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पावोनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल 16वे अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःख दुःस्वप्नाते नाशील 17 अध्यायी कथन जालिंदर काढला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोचे अध्याय पठण करता योग साधेल आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तप पूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरेल तो अध्याय नित्य पठण करता ब्रह्महत्या नासेल सर्वथा पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयाची 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करता पठण तया मोक्षार्थ साधेल की 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठण करता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल 21व्यात श्री राज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने नाना परी बोधुनी मन दुष्ट कर्माते निवटिले तो अध्याय नित्य पठण करता नासेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोगी मिरवेल 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मीननाथा मारोनी पुन्हा उठविला मंत्रे करुणी मच्छिंद्र मोहे करोनिया तरी तो अध्याय नित्य पठण करता पुत्रार्थिया पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत
विद्वजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन. मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला तेथे उत्सव. तरी तो अध्याय पठण नित्य भावे. करता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत. तरी तो अध्याय पठण करता नित्य बाळ हत्या नासेल. बाळ हत्या जन्मांतरी तेने समस्त वांझ होती नारी. तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रासप झाला शापे करुण. तरी तो अध्याय केली या पठण शाप वचन बाधेना. आणि मानवावीण दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामीना पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रम सुत आणि विक्रम भर्तरी सुत एक चित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करता पठण गोत्र हत्या जाती नासून पोटी पाटी शत्रु संतान न राहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन राज्यपती बैसला राव विक्रम. भरतरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लादला. तरी तो अध्याय करता पठण पदच्युत पावेल पूर्वस्थान. गेली वस्तू पुन्हा पटवीत सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करता स्मशानात विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्णत पाचरला. तो अध्याय करता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न. कांता लाभेल गुणवान सदा रथसेवेसी. 29व्ये अध्यायाचे चरित्र भर्तरी होऊन विरक्त पवित्र. गोरक्ष सांगती त्रिपुत्र गुरुनाथ पैकेला. तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षय रोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ. परी ते चरित्र पठण करता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात. तरी तो अध्याय पडता नित्य कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरोन 12 वर्षे राज्य करून पुत्र दिला रेवतीसी. त्या अध्यायाचे करता पठण आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदना वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरिले. तरी ती कथा करता पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्याचे होता श्रवण पीडा हरेल त्याची. 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला अत्री नंदना सहज सिद्धी कळा दावून केला असे महाराजा. तरी ती कथा करता पठण जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करता पठण महासिद्ध येईल उदरा कारण 42 करुणी उद्धारण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात पूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्ती कृषी झाला त्राता तयाची मातेसी. ती कथा करता श्रवण पठन सर्प वृश्चिक दंश जया कारण झाल्या विषाचे उत्तीर्ण श्रवण केले या अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकी येले भिडोनी. ती कथा करता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या. 38व्यात चरफटीचा जन्म होऊनी दत्तात्रय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडीला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास
शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा. हरिहराच्या देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करता पठण, तो योद्धा जाता तपोधन. शस्त्रबाण पावोन जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथांचे पाकशासन. स्वर्गीने उनी करी हवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40व्या नित्य पठण करता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था. यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39ांचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ. की 40वा एक परीस की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानील जन. जो निंदक याते दावील निंदून. तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी. राहणार नाही परमसुखी. निर्वश पावोनी शेवटी वंशी. पचेल ग्रंथी निंदिता हा. आगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार. आहे गोरखाचा किमयागार. परी पालटोनी भाषांतर. महाराष्ट्र अक्षरी रेखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन. सोडोनी द्या की निंदा वचन. विश्वास पर स्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठण करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या. 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र. दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठन करता षण्मास मिती. जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करून पाहावे या उपरी वाचिता नये जरी. तरी संग्रह करून ठेवावा घरी. नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल. एक कुसुम झोपुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ वदोनी उक्ती नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार चांग. नवनाथ ओढवोनी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती. धुंडी सुत हेची प्रार्थी मालू नरहरी देवांचे. शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास. शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथी समाप्त झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त 7,600 उपरी ऐसे दैदिप्यवंत. ओव्या मंत्र असती या. अध्याय वाचावयान बनेल जासी. तरी अध्यायातील 19 पठण करुनी नाथ नामासी. कार्यकाज करावे असो आता बहु भाव. श्रोते असोत चिरंजीव. इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे. तरी समस्त नाथांचे धुंडी सुत मालू नरहरी हेची विनवित. ही श्रोते असोत सुख स्वरूप पंत. सर्व अर्थी सर्वदा स्वस्थ श्री भक्ति कथा सार. संमत गोरक्ष काव किमयागार. सदा परिशुद्ध भाविक चतुर. 44अध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार समाप्त. अध्याय 40वा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोरक्ष जलंधर चरपटाश्च हडभंग कानिक मच्छिंदराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार 44अध्याय समाप्त.